खूप स्वागत। आज आपण स्टफ इडली कशी बनवायची ते बघणार आहे। त्यात आपण मसाला भरून इडली बनवणार आहे। ज्यांना बटाटे वगैरे भरपूर प्रमाणात आवडतो, वडापाव वगैरे, त्यांना ही इडली नक्कीच आवडेल। चला तर मग स्टफ इडली कशी बनवायची ते बघूया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यामध्ये बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। इडलीच्या स्टफिंगसाठी हे 4 बटाटे मी कुकरला शिजवून घेणार आहे। बटाटे चांगले कुकरला शिजवून घेतले, 3 शिट्ट्यात चांगले शिजले। काढून सोलून आपण त्याला स्मॅश करून घेऊया। बटाटे छान शिजले, त्याला स्मॅश करून घेते मी। छान स्मॅश करून घेतलेत मी बटाटे। आता फोडणी घालूया। गॅसवर कढई ठेवली मी, त्यात 1 चमचा तेल टाकते। तेल तापलं, याच्यात 5 लसणीच्या पाकळ्या टाकल्या, त्याच्यात 1 चमचा राई टाकायचे। राई चांगली तडतडली की त्याच्यात जिरं टाकायचं 1 चमचा। आलं टाकते अर्धा इंच, आणि ह्या मिरच्या घेतल्या 2 कापून बारीक, त्या टाकायच्या। 1 छोटा चमचा उडदाची डाळ घेतली, ती टाकायची। उडदाची डाळ थोडी गुलाबी करायची। त्याच्यावर 1 छोटा चमचा हिंग टाकायचे थोडी। त्याच्यावर स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे। मीठ टाकायचे चवीनुसार, कोथिंबीर टाकायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। छान चमच्याच्या उलट्या साईडने स्मॅश करून मिक्स करून घेतले। आता गॅस बंद करूया। ते थंड करून घ्यायचे। सारण आपलं छान थंड झालं आहे। त्याचे छोटे छोटे चमच्यानी असे छोटे छोटे पॅटीस बनवून घ्यायचे। एकदम छोट्या साईजचे बनवायचे, जास्त मोठे नाही करायचे। असे बनवून घ्यायचे। मसाल्यामध्ये आपल्या छान लसणीचा वगैरे सुगंध आलाय। हे सर्व बनवून घेते मी। असे सर्व पॅटीस बनवून घेतलेत मी छोटे छोटे। आता इडल्या बनवूया। इडलीचं बॅटर आपलं छान फुललेलं आहे, रात्री मी घातलेलं। तांदूळ आणि उडदाची डाळ। तुम्हाला इडलीचं बॅटर बघायचं असेल तर माझ्या खाली लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये चेक करू शकता। त्याच्यात मीठ घालून इडल्या बनवून घेऊया। पाहिजे तेवढंच बॅटर घेतलं मी। 1 चमचा त्यात मीठ टाकते आणि मिक्स करून घ्यायचं। आता इडली पात्र घेऊन त्यात थोडं थोडं तेल टाकायचे, अर्धा चमचा। व्यवस्थित लावून घ्यायचे। छोटा चमचा घेऊन सारण टाकायचं थोडंसं आधी। थोडंसं सारण टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावर हे बनवलेले आपले छोटे छोटे पॅटीस ठेवायचे। ह्याच्यावर अजून थोडंसं पीठ टाकायचं आपल्याला। अशा सर्व इडल्या बनवून 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचे।
चारही भांडी आपली लावून झाली. आता आपण 10 मिनटं स्टीम करून घेऊया. बटाट्याच्या भाजीबद्दल तुम्ही वेगळ्या वेगळ्या अजून कोणत्या भाजी पाहिजे त्या पण घेऊन बनवू शकता. ते 10 मिनटं स्टीम करूया. कुकरमध्ये पाणी ठेवले मी गरम व्हायला. कुकरमध्ये शिटी काढून लावायचं आहे. 10 मिनटं झालेत. इडल्या काढल्यात मी. छान आपल्या इडल्या रेडी आहेत. काढून घेऊया. छान सॉफ्ट झाल्या आपल्या इडल्या. स्टफ इडली आपली रेडी आहे. बघू शकता तुम्ही छान झाल्यात. चटणी बरोबर द्या, सॉस बरोबर द्या, कशाबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता. अशी सकाळच्या टिफिनसाठी रेडी आहे आपली स्टफ इडलीची रेसिपी. नक्की करून पहा आणि तुमच्या पण मुलांना द्या.